आता चर्चा केस गळतीच्या आजाराच्या संदर्भामध्ये। बुलढाण्यातला हा आजार ठिकठिकाणी पसरतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। गावकऱ्यांनी बोरवेलचं पाणी न वापरावं असं आवाहन प्रशासनाच्याकडून करण्यात आलंय। हे जे गाव आहे बोंडगाव, या गावामध्ये एकूण 20 पेशंट आहेत आणि 20 पेशंट जर आपण बघितली तर नंबर ऑफ फॅमिलीज या एक 6 फॅमिली आहे। म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जे काही पूर्ण गाव अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे ते मला इथं वाटत नाही। इथे एक ठराविक एक 4-5 8-9च्या लोकांच्या घरामध्ये झालेलं आहे आणि एका घरामध्ये 3 लोक, 2 लोक, 5 लोक अशा पद्धतीचं आहे। तात्पुरती फर्स्ट एड ज्याला आपण म्हणतो त्या लोकांना काही सूचना दिलेल्या आहेत आणि मल्टीव्हिटॅमिनचं टॅबलेट देखील आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत। त्यामुळे जास्त पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही। हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा फंगल इन्फेक्शन होत असतं। पाण्याचे जे रिपोर्ट आले त्यामध्ये नायट्रेट आढळून आलं, त्याचा काही धोका आहे की नाही? मग नायट्रेटचा केसाशी काही तसा संबंध नाही असे लोक सांगतात, कारण केस जाण्यासाठी 2-3 गोष्टी आहेत। एक आर्सेनिक, लीड किंवा हार्ड वॉटर जे आहे त्याच्यामुळे ते होत असतं आणि त्याचे नमुने तपासणीसाठी आम्ही नाशिकला लॅबला पाठवलेले आहेत। ते रिपोर्ट आल्यानंतर जर समजा त्याच्यामध्ये हार्ड वॉटर असेल तरी देखील आम्ही सांगतोय की लोकांना सध्या बोरचं पाणी किंवा डायरेक्ट जे वॉटर आहे ते पाण्यासाठी याच्यासाठी केसासाठी तुम्ही वापरू नका। जे आपलं टँकरचं पाणी वगैरे येतंय त्यानेच तुम्ही सध्या आंघोळ वगैरे करा।